नमस्कार. आपण पाहत आहात जनता न्यूज. पुराचं पाणी ओसरलं आहे, पण खरी लढाई आता सुरू झाली आहे. जगण्यासाठीची, जगवण्यासाठीची. कारण या पुरामुळे सगळ्यात जास्त फटका बसलाय आपल्या बळीराजाला, आपल्या अन्नदात्याला. भिलवडी आणि परिसर जिथे एकेकाळी पुरामुळे जमिनी नापीक व्हायच्या, पण डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सच्छिद्रीकरण प्रकल्प उभा राहिला आणि शेतजमिनी पुन्हा एकदा टिकाऊ बनल्या. मात्र प्रत्येक वर्षी येणाऱ्या पुराच्या तडाख्यामुळे त्या जमिनी आज पुन्हा संकटात सापडल्या आहेत. जुन्या शेतकऱ्यांच्या आठवणीतलं चित्र वेगळं होतं. पूर्वी पूरला की 2 दिवसात पाणी ओसरायचं, पण आता पाणी थांबतंय तासंतास, दिवसेंदिवस, आणि शेतकऱ्यांच्या घामानं पिकवलेली पिकं त्यांच्या डोळ्यासमोरच सडत चालली आहेत. सोयाबीन कुजले, केळीची लागवड कोमेजलीये, ऊस फुटायच्या आधीच पुराच्या पाण्यात बुडून गेला. भुईमुग आणि भाजीपाला सुद्धा आता मातीमोल झालाय. नवीन प्रयोग, नाविन्यपूर्ण शेती करायची स्वप्न, पण एका क्षणात पूर ते हिरावून नेतोय. नुकसान भरपाई तर मिळते, पण ती अपुरीच. त्यातून शेतकऱ्याचं काय भागणार? याहून वेदनादायी म्हणजे हा पूर नैसर्गिक कमी आणि मानवनिर्मित अधिक आहे असं आता शेतकऱ्यांना ठामपणे वाटू लागलं आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला कृष्णा नदीचं पाणी फक्त 15 फूट होतं. धरणात 85 TMC साठा होता. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता, तरी पाण्याचं नियोजन झालं नाही. अलमट्टीचं आडमुठं धोरण आणि कोयनेतील पाणीसाठ्याचं चुकीचं व्यवस्थापन, याचं उत्तरदायित्व कोण घेणार? आज अन्नदाताच अन्नासाठी संघर्ष करतोय. जगाची भूक भागवणारा शेतकरी स्वतःच उपाशी राहतोय. कृषीप्रधान भारतात शेतकऱ्याला अशी वेळ यावी, ही आपली सामूहिक शोकांतिका नाही आहे का? जनता न्यूज, भिलवडी.